शिवसेना यूबीटी के नेता सुषमा अंधारे ने नागपुर में आयोजित संविधान सत्याग्रह यात्रा में भाग लिया। उन्होंने कहा कि यह यात्रा किसी एक राजनीतिक दल की नहीं है, बल्कि लोकतंत्र में विश्वास रखने वाले हर नागरिक की है। यात्रा दीक्षा भूमि से शुरू होकर 2 अक्टूबर गांधी जयंती के दिन वर्धा पहुंचेगी। उनका कहना है कि इस यात्रा का उद्देश्य जनता में संविधान और लोकतंत्र के मूल्य के प्रति जागरूकता बढ़ाना है। एकतर संविधान सत्याग्रह यात्रा ही महाविकास आघाडी किंवा एखादा पक्ष, एखादी व्यक्ती असं म्हणण्यापेक्षा ज्या ज्या व्यक्तीचं संविधानिक मूल्यांवर प्रेम आहे, ज्या ज्या व्यक्तींना इथल्या हुकुमशाहीचा तिटकारा आहे, ज्या ज्या व्यक्तींना स्वायत्त यंत्रणांचा चाललेला दुरुपयोग बघवत नाहीये, त्या प्रत्येकाच्यासाठी ही यात्रा महत्त्वाची आहे। आणि त्यामुळे आजपासून आम्ही समस्त बहुजनांचा ऊर्जा स्रोत असणाऱ्या दीक्षाभूमीला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होत आहे आणि 2 तारखेपर्यंत ही यात्रा गांधी जयंतीला वर्ध्याला पोहोचत आहे। मी कालपासून या यात्रेमध्ये सहभागी आहे। काल यात्रेच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय सभा संपन्न झाली, ज्या सभेमध्ये या यात्रेचा एकूण हेतू काय आहे आणि या यात्रेमध्ये कुठले मुद्दे चर्चेला घेतले जाणार आहेत, विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती असताना ज्या पद्धतीने आता केंद्र सरकारकडून जे आम्हाला अपेक्षित मदत आहे ती मदत अजून मिळालेली नाही। राज्य सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायला तयार नाही। पीएम केअरचे फंडाचे पैसे जे 10,990 कोटी रुपये, ज्यातला फक्त आणि फक्त 3,678 कोटी रुपये हे खर्च झालेले होते, म्हणजे फक्त 1/3 अमाउंट खर्च झालेली आहे। उर्वरित रकमेचं काय झालं, एका पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला हे पैसे का जमा केले गेले आणि ते पैसे आत्ता आपत्ती काळामध्ये का येत नाहीत यावर प्रश्न विचारणं सुद्धा जणू सरकारला झुंबत आहे। त्यामुळे अनेक प्रश्न असतील, इथल्या ओट चोरीचा मुद्दा असेल, जस्टिस लोयांचं खून प्रकरण असेल किंवा इथल्या शेतकऱ्यांना आपत्ती काळात मिळणाऱ्या मदतीबद्दलची सरकारची अनाकानी असेल, अशा अनेक मुद्द्यांना घेऊन त्यावर चर्चा घडवून आणणे, जनजागरण करणे हा या यात्रेचा उद्देश असेल। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।